नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे, KRT आर्ट्स BH कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नाशिक. आज आपण इन्शुरन्स ट्रान्सपोर्ट अँड क्लिअरन्स 2 जो काही पेपर आहे, सेकंड जो काही स्पेशल पेपर आहे, ज्याचा सब्जेक्ट कोड 305K हा आहे, त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आज आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे विमा काढत असताना कोणत्या म्हणजे जीवन विमा काढत असताना कोणकोणत्या प्रकारच्या अटी आणि शर्ती यामध्ये आहेत याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मागील लेक्चरला आपण ज्या काही 8 विम्याच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहे विमा काढत असताना, विमा काढत असताना कोणकोणत्या अटी आहे त्याचा आपण विचार केला. आज आपण उर्वरित ज्या काही राहिलेल्या ज्या काही अटी आहेत त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर त्यामध्ये जीवन विमापत्रामधील अटी किंवा शर्तीमध्ये जो काही पहिला मुद्दा म्हणजे जो काही 9वा मुद्दा आहे आजच्या लेक्चरचा, म्हणजे पहिला अभिहस्तांकन किंवा बेचन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असाइनमेंट असं म्हणतो. यामध्ये आपण बघूया की आयुर्विमापत्रधारकाने आयुर्विमापत्राचे किंवा आयुर्विमा रूपी संपत्तीचे सर्व अधिकार दुसऱ्यास देणे यास अभिहस्तांकन असे म्हणतात. म्हणजे काय का अधिकारांचं कुठेतरी हस्तांतरण यामध्ये त्या ठिकाणी होत असतं, हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. विमेदाराने आयुर्विमापत्राचे अभिहस्तांकन केल्यानंतर त्याचे सर्व अधिकार ज्या व्यक्तीच्या नावाने अभिहस्तांकन केले त्यास मिळतात. कारण नियमाने किंवा एक प्रकारची लिगल प्रोसिडिंग जेव्हा त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते तेव्हा ते अभिहस्तांकन त्या ठिकाणी होत असतात. अभिहस्तांकन याचा अर्थ विमापत्रातील आपले कायदेशीर हक्क किंवा किंवा संपत्ती तिसऱ्या व्यक्तीच्या नावे करणे होय. म्हणजे हक्कांचं कुठेतरी हस्तांतरण या ठिकाणी आहे आणि ते कायदेशीररित्या त्याला त्या ठिकाणी स्थान प्राप्त होत असतं. त्या व्यक्तीला ते सर्व अधिकार त्या ठिकाणी मिळतात. विमापत्राचे अभिहस्तांकन करणाऱ्या व्यक्तीस हस्तांतरणकर्ता किंवा अभिहस्तांकन ज्याच्या नावे केले जाते त्यात अभिहस्तांकन स्वीकर्ता असे म्हणतात. या अभिहस्तांकन हे स्वीकृती कोण करता आहे आणि कोणत्या अधिकारांचं त्या ठिकाणी हे करता आहे, अधिकार सरेंडर करत आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. विमापत्राचे अभिहस्तांकन हे कोणतेही प्रतिफल न घेता केले जाते. म्हणजे यामध्ये जेव्हा कुठेतरी अधिकारांचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रतिफल म्हणजे कोणत्याही प्रकारचं कन्सिडरेशन ॲक्सेप्ट केलं जात नाही किंवा ते दिलं जात नाही. कारण ही एक प्रकारची फक्त ॲडजस्टमेंट किंवा एक प्रकारची भविष्यकाळातील केलेली एक प्रकारची तडजोड आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर अभिहस्तांकन ज्याच्या नावे केले जाते तो अभिहस्तांकन स्वीकारता विमापत्राच्या रकमेवर अधिकार प्रस्थापित करू शकतो. कारण कायद्याने त्याला तो अधिकार मिळालेला असतो. त्या व्यक्तीला तो संबंधित व्यक्तीने त्या व्यक्तीला सर्व अधिकार त्या प्रॉपर्टी संदर्भात किंवा त्या मालमत्ता विमापत्रा संदर्भात त्या ठिकाणी दिलेले असतात. म्हणून कायदेशीररित्या तो त्या ठिकाणी त्या याच्यावरती क्लेम करू शकतो. तसेच रक्कम प्राप्त करण्यासाठी आयुर्विमा महामंडळावर दावा लावू शकतो, म्हणजेच क्लेम करू शकतो. आणि अभिहस्तांकन 2 प्रकारे केलं जातं. अभिहस्तांकनाचे 2 प्रकार आहे मूळतः. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे पूर्ण अभिहस्तांकन. यामध्ये काय होतं की विमेदारास विमापत्राबाबत असणारे सर्व अधिकार आणि विमेदाराचे हितसंबंध अभिहस्तांकन स्वीकारत्याकडे जातात. यामध्ये तसेच विमापत्र हे अभिहस्तांकन स्वीकारत्याच्या मालमत्तेचा भाग बनते. म्हणजेच काय की ज्या व्यक्तीने ते ॲक्सेप्ट केलेले आहे किंवा ज्या व्यक्तीच्या नावे ते अभिहस्तांकन झालेले आहे त्या व्यक्तीला तो जो काही तिची काही मालमत्ता आहे किंवा जे काही विमापत्र आहे त्याच्यामध्ये त्याच्या मालमत्तेमध्ये ते समाविष्ट होतं. ते पूर्णतः त्याला ते अधिकार त्या ठिकाणी मिळालेले असतात संबंधित व्यक्तीला. दुसरं आहे ते म्हणजे सशर्त अभिहस्तांकन. म्हणजेच काय की ज्याला आपण असं म्हणू शकतो एक कंडिशनल असाइनमेंट असू शकतं. हे यामध्ये काय की हा अभिहस्तांकनाचा दुसरा प्रकार आहे ज्यात विमापत्राची रक्कम अभिहस्तांकन स्वीकारत्यास विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच मिळण्याची त्या ठिकाणी तरतूद केली जाते. म्हणजे कंडिशन जर ती फुलफिल होत असेल तरच त्या ठिकाणी ती रक्कम त्या विशिष्ट व्यक्तीला मिळू शकते, अन्यथा ती मिळू शकणार नाही. विमेदारास विमापत्राचे अभिहस्तांकन करावयाचे झाल्यास त्याची लेखी सूचना आयुर्विमा महामंडळास त्या ठिकाणी द्यावी लागते. आणि विमापत्राचे एकदा अभिहस्तांकन केल्यानंतर त्यात बदल करता येत नाही. म्हणजे अभिहस्तांकन केल्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी बदल करणार असेल तर ते शक्य होत नाही. म्हणून ते त्यामध्ये तशी तरतूद त्या ठिकाणी दिलेली नाही आहे. म्हणून अशा प्रकारचे हे जे काही अभिहस्तांकनाचे 2 त्या ठिकाणी महत्त्वाचे प्रकार हे आपण या ठिकाणी बघितले. पुढचा जो काही महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आत्महत्या कलम.
ज्याला आपण सुसाईड क्लॉज असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. यामध्ये काय आहे की आत्महत्या म्हणजे जाणून बुजून स्वतःला मृत्यू ओढवून घेणे, म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी कुठेतरी ती जी अयोग्य कृती करणं म्हणजे आत्महत्या असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे किंवा त्यासाठी प्रयत्न करणे गुन्हा आहे. आयरिमा पत्रात आत्महत्या कलमाचा उल्लेख असतो त्या ठिकाणी. म्हणून आयरिमात आत्महत्या कलमाचा उल्लेख असेल आणि विमेदाराने आत्महत्या केली तर आयरिमा महामंडळ विमापत्राचे पैसे देण्यास जबाबदार राहत नाही. म्हणजे त्या व्यक्तीने, संबंधित व्यक्तीने जर आत्महत्या केली असेल तर विमा कंपनी कोणत्याही प्रकारचे, समजा जर त्या व्यक्तीने जर दबाव आणलेला असेल त्या व्यक्तीवरती, तर विमा कंपनी त्या ठिकाणी देणार नाही पैसे त्या व्यक्तीला, कारण ती एक इंटेन्शनल मिस्टेक किंवा म्हणता येईल तेव्हा, किंवा एक प्रकारचा प्रेशराईज त्या ठिकाणी गेलं म्हणून ते होणार नाही. विमा कायद्यानुसार विमेदारास विमा देऊन त्याची जबाबदारी आयरिमा महामंडळाने स्वीकारण्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत विमेदाराने त्या ठिकाणी ते पूर्ण करावायचं त्या ठिकाणी असतं. कारण 1 वर्षाच्या आत विमेदाराने वेळाच्या भरात असताना किंवा अन्य कारणाने आत्महत्या केल्याने त्यास मृत्यू जर आला तर त्या तत्पूर्वी किमान 1 महिना अगोदर विमेदाराने त्या ठिकाणी योग्य मोबदल्यात विमापत्राची बेचन केले असेल आणि बेचन स्वीकारणाऱ्याने त्या संबंधीची नोटीस महामंडळात दिली असेल तर अशा बेचन स्वीकारणाऱ्या व्यक्तीस विमापत्राच्या रकमेच्या मर्यादित नुकसान भरपाई देण्यास आयरिमा महामंडळ जबाबदार ठरते. म्हणजे जर सगळी लिगल प्रोसिडिंग जर त्या ॲज पर द म्हणजे ज्या काही महामंडळाच्या नियमानुसार जर त्या ठिकाणी होत असेल तर ते त्या ठिकाणी कुठेतरी त्याचा विचार केला जातो किंवा त्या गोष्टीचा, ती गोष्ट स्वीकारार्ह त्या महामंडळावरती त्या ठिकाणी असते. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की बेचन स्वीकारणाऱ्या व्यक्तीस विमापत्राच्या रकमेच्या मर्यादित नुकसान भरपाई देण्यास आयरिमा महामंडळ जबाबदार ठरते. परंतु विमापत्राचे बेचन स्वीकारणाऱ्या व्यक्तीने विमापत्राचे बेचन करण्यासंबंधीचा व्यवहार योग्य होता हे स्पष्ट करावे लागते. म्हणजे व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारची अफरातफर नव्हती किंवा कोणत्याही प्रकारचा चुकीचा उद्देश त्यामध्ये नव्हता, हे सर्व त्या ठिकाणी डिस्क्लोज करावं लागतं, सांगावं लागतं. म्हणून विमेदाराने विमापत्र घेतल्यानंतर 1 वर्षातून आत्महत्या केली तर विमेदाराचे पैसे वारसास देण्याची जबाबदारी आयरिमा महामंडळावर नाही. 1 वर्षभरात आत्महत्या जर केली असेल तर ती जबाबदारी त्या ठिकाणी विमेदाराचे पैसे वारसास देण्याची जबाबदारी आयरिमा महामंडळावर नसते. हे खूप महत्त्वाचं कारण या ठिकाणी आपण म्हणू शकतो किंवा एक मुद्दा म्हणू शकतो. कारण आयरिमा करार त्या ठिकाणी रद्द होत असतो, परंतु विमापत्र घेतल्यानंतर 1 वर्षानंतरच्या काळात किंवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदाराने आत्महत्या केल्यास आयरिमाचे पैसे वारसास देण्यास आयरिमा महामंडळ त्या ठिकाणी जबाबदार त्या ठिकाणी ठरत असते. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघितला. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे 11 नंबर, पंगुत्वाचा फायदा, डिसॅबिलिटी बेनिफिट. आयरिमा घेणाऱ्या व्यक्तीस अपघाताने पंगुत्व आल्यास त्यास पंगुत्वाचा फायदा हा कलमानुसार कलमानुसार काही फायदे त्या ठिकाणी मिळत असतात. निव्वळ मुदतीचा विमा, मुलांच्या हयातीतील विलंबित विमा हप्ते परतीचे आणि निवृत्तीनंतरचे वर्षासन इत्यादी विमापत्रे वगळता इतर विमापत्रधारकांनाच फक्त पंगुत्व आल्याने तो आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसे मिळविण्यास असमर्थ ठरल्यास आयरिमा महामंडळ विमापत्राच्या पहिल्या 20,000 पर्यंतच्या रकमेचे विमा हप्ते न भरण्याची सवलत त्या ठिकाणी देत असते. विमेदार पंगुत्वामुळे असमर्थ झाल्याच्या तारखेनंतरचे हप्ते माफ करते. सामान्यपणे पुढील बाबतीत हा त्या ठिकाणी फायदा मिळतो. मात्र त्यामध्ये कोणती कंडिशन आहे? पहिली ती म्हणजे अपघात व पंगुत्वामुळे उदरनिर्वाहाकरिता आवश्यक पैसे मिळविल्यास विमेदार असमर्थ बनणे. दुसरा मुद्दा जर बघितला म्हणजे अपघातामुळे कायमचे पंगुत्व येणे, म्हणजे दोन्ही डोळे अगर दृष्टी जाणे किंवा दोन्ही हात गमावणे किंवा हाताची मनगटे तुटणे किंवा दोन्ही पाय गमावणे, अशा गोष्टी त्यामध्ये असू शकतात. त्यानंतर बघितलं म्हणजे विमा चालू असावा व विमेदाराचे वय 60 वर्षापुढे नसावे. म्हणजे ही अट पंगुत्वाचा फायदा कधी मिळू शकते तर ते कुठेतरी त्या विमा त्या ठिकाणी चालू असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, विमेदाराचे वय 60 वर्षाच्या पुढे ते नसावे, अदरवाईज ते मिळणार नाही त्याला. आणि शेवटचं जर अट बघितली ते म्हणजे की पंगुत्वाचा फायदा घेण्यासाठी विमेदाराने पंगुत्व आल्यापासून 10 दिवसांच्या आत त्या संबंधीचा पुरावा आयरिमा महामंडळात त्या ठिकाणी सादर
करावा लागतो. हे खूप महत्त्वाचं, कारण 10 दिवसाच्या आत जर त्यांनी त्या ठिकाणी कुठेतरी सबमिट केलं नाही ते डॉक्युमेंट, त्याला अपंगत्व आणि डिसॅबिलिटी स्टेटमेंट, तर ते मात्र त्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा मिळू शकणार नाही. तो पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे 12 नंबर, तो म्हणजे दुहेरी अपघाती फायदे, ज्याला आपण एक्सटेंडेड डिसॅबिलिटी बेनिफिट असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. यामध्ये काय होतं की विमापत्राच्या कोष्टकातील कलम 2 नुसार आयुर्विमा महामंडळ विम्यासाठी जादा आकार घेऊन वाढीव पंगत्वाचे फायदे देत असते. सामान्यपणे अपघाताने कायमचे पंगत्व आलेल्या व्यक्तीस हे फायदे मिळतात, परंतु त्यांचे वय 60 वर्षांहून कमी असावे. म्हणजे त्या व्यक्तीचा जो काही संबंधित व्यक्ती त्याचं वय 60 वर्षाच्या आत असावे, ही खूप महत्त्वाची कंडिशन त्यामध्ये अट आहे. स्त्री उमेदवारांना हे फायदे मिळत नाही अक्षरशः, म्हणजे स्त्री जर उमेदवार असेल तर त्या व्यक्तीला मिळत नाही. तसेच विमापत्र चालू असणारे उमेदवारास हे फायदे मात्र त्या ठिकाणी मिळतात. वाढीव पंगत्वाचा कायदा कलमानुसार विमा महामंडळ विमेदारास विमा रकमेइतकी परंतु 1 लाखापेक्षा कमी असलेली रक्कम त्या ठिकाणी देत असते. तसेच मूळ विमापत्रापेक्षा जी जास्त रक्कम देते ती पुढील 10 वर्षात विभागून त्या ठिकाणी दिली जाते. अशी एकदम रक्कम त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून वाढीव पंगत्वाचा फायदा हा ज्या विमेदारांना कायमचे पंगत्व आलेले आहे असून पुढील काळात अर्थार्जन करणे शक्य नाही अशांनाच त्या ठिकाणी ते मिळत असते. म्हणजे कुठतरी त्यांची अपघातामुळे त्यांना ती गोष्ट काम करता येत नाही इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये, त्यामुळे त्यांचं जो काही नुकसान झालेलं आहे त्याचा त्या ठिकाणी त्यांना फायदा मिळू शकतो. पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे दुहेरी अपघाती फायदे, ज्याला आपण डबल ॲक्सिडेंट बेनिफिट असं म्हणू शकतो. यामध्ये काय आहे की काही ठराविक विमापत्रधारकांना आयुर्विमा महामंडळ दुहेरी अपघाताचे फायदे देत असते. यामध्ये काय की विमापत्र सुरू असताना आणि विमेदाराचे वय 60 वर्ष होण्यापूर्वी विमेदारास बाह्य व जबर अपघाताच्या परिणामाने इजा झालेली असेल तर त्या ठिकाणी अपघाताच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत मृत्यू आला तर विमा महामंडळ विमापत्राच्या दुप्पट रक्कम त्या ठिकाणी देत असते. परंतु अशी रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा अधिक दिली जात नाही. म्हणजे 1 लाखाची जी काही अट आहे आणि 60 वर्षापेक्षा त्या व्यक्तीचं वय कमी असणे ही खूपच महत्त्वाची अट आपण सर्व मुद्द्यांमध्ये त्या ठिकाणी बघत आहोत आणि ती विचारात घेणं अपेक्षित आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा 14 नंबर, तो म्हणजे बंद पडलेली किंवा रद्द झालेली विमापत्रे पुन्हा सुरू करणे, ज्याला आपण रिव्हायवल ऑफ लॅप्स्ड ऑर डिसकंटिन्यूड पॉलिसीज. म्हणजे अशा रद्द झालेल्या पॉलिसी आपल्याला कंटिन्यू करता येतात का, तर त्या संदर्भात काय अटी आहेत ते बघूया. ते म्हणजे आयुर्विमापत्र धारकाने विमा हप्ता सवलतीचे दिवस धरून मुदतीत न भरल्यास आयुर्विमापत्र बंद पडते. जर हप्ते वेळेवरती नाही भरले तर ऑब्व्हियसली किंवा साहजिक आहे की ती विमापत्र बंद पडू शकते. आणि असं जर बंद पडलं तर काय, आणि विमेदार विमापत्राच्या फायद्यांना त्या ठिकाणी वंचित होतो, त्याला ती मिळत नाही. म्हणून अशा मुदतीत विमा हप्ता न भरल्याने बंद पडलेली विमापत्रे पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने आयुर्विमा महामंडळाने पर्याय दिलेले आहेत. त्यानुसार विमेदार आयुर्विमापत्र पूर्ण रकमेत पुन्हा सुरू करू शकतो. विमेदार आयुर्विमापत्राच्या उर्वरित कालावधीत विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी परंतु विमा हप्ता न भरलेल्या रुजू तारखेपासून 5 वर्षांच्या आत विमापत्र पुन्हा सुरू करू शकतो. तसेच विमा हप्ता न भरलेल्या रुजू तारखेपासून 6 महिन्यांच्या कालावधीत आपल्या प्रकृतीबाबत वैद्यकीय दाखला न देता हप्त्यांची देय रक्कम अधिक म्हणजे 7.5% दराने त्या ठिकाणी 7.5% दराने वार्षिक चक्रवाढ व्याज इतकी रक्कम भरून विमापत्र सुरू करता येते. म्हणजे जे काही इंटरेस्ट त्याला जो काही लागलेला आहे तो इंटरेस्ट भरून तो परत ते विमापत्र सुरू करू शकतो. म्हणून तसेच हप्ता न भरलेल्या विमा हप्त्यांच्या रुजू तारखेपासून 6 महिन्यानंतर परंतु 5 वर्षाच्या आत विमापत्र सुरू करावयाचे झाल्यास आपल्या चांगल्या प्रकृती व सवयीबद्दलचा योग्य पुरावा किंवा दाखला दिल्यास आणि विमेदाराच्या व्यवसायात व कौटुंबिक माहितीत जोखीम वाढेल असा बदल झालेला नसल्यास बाकी विमा हप्ते व त्यावर 7.5% 7.5% जे काही व्याज आहे ते त्या ठिकाणी त्याच्यावरती भरून देणं त्या संबंधित व्यक्तीने गरजेचं आहे. म्हणजेच काय की त्या व्यक्तीची प्रकृती जर सुदृढ असेल, जर त्या व्यक्तीला कोणतंही व्यसन नसेल आणि जर सर्व गोष्टी जर फुलफिल होत असतील आणि 7.5% जर ती व्यक्ती व्याज जर त्या विमापत्रावर भरत असेल तर
विमा कंपनी त्या ठिकाणी त्याला ती गोष्ट, तो बंद पडलेले जे काही विमापत्र ते सुरू करू शकतो तो संबंधित व्यक्ती. म्हणून काय की वरील प्रकारे बाकी विमा हप्ते व त्यावरील व्याज भरणे शक्य नसलेल्या विमेदारांसाठी आयुर्विमा महामंडळाने विमापत्र सुरू करण्याची विशेष योजना, ज्याला आपण स्पेशल रिवायवल स्कीम सुरू केलेली आहे. त्यानुसार विमेदारांनी बंद केलेल्या पडलेल्या विमापत्रावर जेवढे विमा हप्ते भरले आहेत त्याच्या आधारे विमापत्राची तारीख पुढे घेऊन पूर्वीच्या विम्याच्या एवढीच मुदतीची त्या ठिकाणी मुदतीचा नवीन विमा त्या ठिकाणी व्यक्तीला दिला जातो. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे बंद पडलेली जी काही विमापत्रे किंवा रद्द झालेली जी काही विमापत्रे ती आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सुरू करता येऊ शकतात. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे अर्पण मूल्य, ज्याला आपण सरेंडर व्हॅल्यू असं म्हणू शकतो. तर या संदर्भात काय अटी आहे, त्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की विमेदारास त्याच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे विमापत्राचे पुढील हप्ते भरता येणे शक्य नसल्याने विमापत्र विमा महामंडळास परत करून व विमा थांबवून विमापत्रावर जमा रकमेपैकी योग्य किमतीची मागणी त्या ठिकाणी तो करत असतो आणि त्यास अर्पण मूल्य किंवा सोड किंमत असे म्हणतात. भारतात आयुर्विमा महामंडळ विमेदारांना त्यांनी विमापत्रावर सलग 2 वर्षे विमा हप्ते भरले असतील तर विमापत्राची सोड किंमत देण्याची हमी त्या ठिकाणी दिली जाते. आणि सामान्यपणे विमेदार 3 वर्षांच्या कालावधीत भरलेल्या विमा हप्त्यांच्या रकमेतून पहिल्या वर्षाचा बोनस आणि अन्य अधिक भरलेले जे काही विमा हप्ते वगळता बाकी रकमेच्या 30% रक्कमच त्या ठिकाणी अर्पण मूल्य म्हणून त्या ठिकाणी ती परत केली जाते. हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आपण म्हणू शकतो. 30% रक्कम त्याला परत केली त्या ठिकाणी जाते. विमापत्रास अर्पण मूल्य किंवा सोड किंमत प्राप्त करणे याचा अर्थ आयुर्विमा महामंडळाबरोबर केलेल्या विमा करारातून दोन्ही पक्षांची सुटका करणे होय. दोन्ही पक्षांना कुठेतरी त्या ठिकाणी मुक्त केलं जातं, फ्री केलं जातं. म्हणून विमा करारातून सुटका किंवा सोडवणूक करण्याच्या दृष्टीने विमापत्र परत करताना प्राप्त झालेली किंमत म्हणजेच त्या ठिकाणी सोड किंमत असते. विमेदाराने विमापत्राचे अर्पण मूल्य किंवा सोड किंमत घेतल्याने विमेदारास पुढील विमा हप्ते भरावे लागत नाही, कारण विमा करार संपुष्टात आलेला असतो. विमा कायद्यात 1976 मध्ये करण्यात आलेले काही दुरुस्ती आहे, त्यामध्ये पहिला जो काही आहे ती दुरुस्ती म्हणजे विमेदाराने विमापत्रावर विमापत्राच्या कालावधीपैकी 1/4 कालावधी किंवा 5 वर्षांसाठी त्यातील किमान 3 वर्षे विमा हप्ते देणे त्या ठिकाणी काय दिले असतील तर ते गृहीत धरलं जातं. आणि विमापत्राची हप्तामुक्त किंमत, ज्याला आपण पेडअप व्हॅल्यू 250पेक्षा कमी नसेल तर अर्पण मूल्य प्राप्त होते. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगितला किंवा गृहीत त्या ठिकाणी धरलेला असतो. आणि शेवटचा जो काही मुद्दा आहे ते म्हणजे हप्तामुक्त विमापत्र, ज्याला आपण पेडअप पॉलिसी म्हणतो. यामध्ये आपण काय सांगू शकतो की विमेदारास त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे विमापत्रावरील पुढील हप्ते भरणे शक्य नसेल व त्याच विमा करार रद्द करावायचा असेल, परंतु अर्पण मूल्य नको असेल तर विमापत्राचे हप्तामुक्त विमापत्रात त्या ठिकाणी रूपांतर करून घेता येते. त्यासाठी आयुर्विमा महामंडळास लेखी स्वरूपात विनंती करावी लागते आणि आयुर्विमा महामंडळ विमेदाराने घेतलेल्या विमापत्राची विमापत्राची किंमत किंवा रक्कम ही त्याने भरलेले हप्ते व भरावयाचे हप्ते यांच्या प्रमाणात त्या ठिकाणी कमी करते. अशा प्रकारे विमापत्राची कमी केलेली किंमत व विमा करारातील मूळ अटीनुसार विमेदारास देय होते त्या ठिकाणी. म्हणून आयुर्विमा महामंडळ अशा प्रकारे विमा हप्त्यांचे हप्तामुक्त विमापत्रात त्या ठिकाणी रूपांतर करून विमा हप्ते भरण्याच्या जबाबदारीतून त्या ठिकाणी मुक्त होत असते. अशा प्रकारे आज आपण जीवन विमापत्रातील अटी आणि शर्ती काय आहेत, जे काही उर्वरित राहिलेल्या त्याचा आपण त्या ठिकाणी या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.